नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे जराही चिकट न होता अगदी मोकळी आणि सुटसुटीत साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। ही साबुदाणा खिचडी बनवताना आज आपण हिरवी मिरचीचा नाही तर लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत। आज आपण लाल मिरची पावडरचा वापर करून एकदम टेस्टी अशी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे कमी गॅसवरती सतत हलवत आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत असताना आपल्याला मध्ये मध्ये ते हलवत राहायचे आहेत, म्हणजे ते सर्व बाजूनी छान असे भाजले जातात। कमी ते मध्यम गॅसवरती शेंगदाणे आपल्याला सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत। नंतर ते शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत व नंतर कढईमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल घालायचे आहे। तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कट केलेले बटाटे घालायचे आहेत। तरी ते मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले होते। बटाटे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। बटाटे घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मीठ घालायचे आहे। अर्धा चमचा मीठ मी त्याच्यावरती घातले आणि बटाटे आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही बटाटे आवडेल त्या आकारामध्ये कट करू शकता। इथे मी बटाटे थोडे जास्त घेतलेले आहेत। तुम्हाला बटाटे कमी घ्यायचे असतील तर तुम्ही कमी घेऊ शकता। बटाट्याचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर बटाटे आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। बटाटे तेलामध्ये परतत असताना आपल्याला मध्ये मध्ये ते हलवत राहायचे आहे, म्हणजे ते खाली कढईला चिटकणार नाही। 3 ते 4 मिनिटांनी नंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचे आहे व 2 ते 3 मिनिटांसाठी बटाट्याला एक वाफ देऊन घ्यायची आहे। मध्ये एक वेळेस आपल्याला झाकण काढून ते बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत व नंतर अजून बटाट्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे। बटाटे आपल्याला तेलामध्ये छान असे वाफवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत। इथे आपले बटाटे 70 ते 80% शिजलेले आहेत। नंतर आपल्याला त्याच्यावरती साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा मी रात्री भिजत ठेवलेला होता। 1.5 वाटी साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला तो साबुदाणा इथे मी घेतलेला आहे। साबुदाणा घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे व आपल्याला साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट आणि बटाटे एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला होता। तुम्हाला जर साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा नसेल तर तुम्ही 4 ते 5 तासासाठी देखील साबुदाणा भिजत ठेवू शकता। 4 ते 5 तासामध्ये देखील साबुदाणा छान असा भिजला जातो। आपल्याला साबुदाणा छान असा मऊ भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे आपली साबुदाणा खिचडी मऊ आणि मोकळी सुटसुटीत बनते। सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचे आहे। सुरुवातीलाही आपण बटाट्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेले होते, त्याच्यामुळे आता मीठ कमी घालायचे। मीठ घातल्यानंतर आपल्याला सर्व साहित्य एक वेळेस छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचे आहे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला साबुदाणा छान असा वाफवून घ्यायचा आहे व 3 ते 4 मिनिटांनी कढईवरचे आपल्याला झाकण काढायचे आहे आणि अजून एक वेळेस आपल्याला साबुदाणा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचे आहे व अजून 2 ते 3 मिनिटांसाठी साबुदाणा आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे व 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला अजून एक वेळेस कढईवरचे झाकण काढायचे आहे आणि साबुदाणा छान मिक्स करून घ्यायचा व नंतर कढईवरती आपल्याला झाकण ठेवून साबुदाणा छान असा वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे साबुदाणा छान असा शिजला जातो। साबुदाणा आपल्याला छान असा मऊ शिजेपर्यंत साबुदाणा झाकण ठेवून वाफवून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये कढईवरचे झाकण काढून आपल्याला साबुदाणा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर अजून झाकण ठेवून साबुदाणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे, त्यामुळे साबुदाणा कढईला खाली चिटकणार नाही। साबुदाणा आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती छान असा शिजवून घ्यायचा आहे। तो फुल गॅसवरती शिजवायचा नाही, नाहीतर तो कढईला खाली चिटकला जातो। तर इथे आपला साबुदाणा छान असा मऊ शिजलेला आहे। इथे एका वाटीमध्ये मी मिठाचा साबुदाणा काढून घेतलेला आहे व नंतर आपल्याला साबुदाणामध्ये 1 चमचाभर लाल मिरची पावडर घालायची आहे। तर इथे मी कलरवाली लाल मिरची पावडर घेतलेली आहे, त्याच्यामुळे साबुदाणाला कलर छान येतो, परंतु तो जास्त तिखट होत नाही। लाल मिरची पावडर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता व लाल मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला ती साबुदाणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। लाल मिरची पावडर आपण सर्वात शेवटी घातलेली आहे, कारण जर आपण आधी घातली असती तर ती कढईला खाली चिटकली असती, यासाठी आपण मिरची पावडर शेवटला घातलेली आहे। व लाल मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला साबुदाणामध्ये ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे व नंतर कढईवरती झाकण ठेवायचे आहे व 1 मिनिटासाठी साबुदाणाला वाफ देऊन घ्यायची। नंतर गॅस बंद करायचा व गरम गरम साबुदाणा खिचडी सर्व करून घ्यायची आहे।
तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. इथे आपली मऊ मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे. तर ही साबुदाणा खिचडी आपण लाल मिरची पावडरपासून बनवलेली असल्यामुळे ही खायला खूप टेस्टी लागते. तर तुम्ही ही साबुदाणा खिचडी दह्यासोबत खाऊ शकता. त्याच्यामुळे साबुदाणा खिचडी अजून जास्त टेस्टी लागते. तर तुम्हाला ही साबुदाणा खिचडी आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.